लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। तिथं कोण अधिकारी होतं? कारण ठीक आहे, फिल्ट्रेशन पर्यंत गढूळ पाणी येणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर जर गढूळ असेल तर सोडायलाच नाही पाहिजे। काल विटा शहरात अनेक भागांमध्ये गढूळ पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। यानंतर विटा नगर परिषदेवर टीकेची झोड उठली। या पार्श्वभूमीवर आज आळसंद येथील जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड दूर करण्याचे आणि पाणी गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। नेमके गढूळ पाणी का आले याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली। आपण आतापर्यंत विटा नगरीला सगळं शुद्ध पाणी पुरवण्याचं काम आपण करतोय आणि गेला मागच्या 4-5 दिवसामध्ये प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे नदीला येणारं पाणी एकदम गढूळ आणि इटकारी कलरचं, नदीपट्ट्यामध्ये वीटभट्ट्या असतात, त्यामुळे पहिल्या पावसात जे सगळं वाहून येतं ते सगळे इटकारी कलर, ते सगळी मळी वगैरे असलं प्रकारचं पाणी सगळं नदीला येतं। तरीसुद्धा आपण इथं फिल्ट्रेशन करत होतो आणि पहिल्यांदाच गाळ मिक्सरीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं जी फिल्ट्रेशनचा जो आपला पार्ट आहे CFL म्हणजे क्लॅरिफिकेटर, त्यामध्ये पाण्यातील गढूळता काढण्याची प्रोसिजर केली जाते, परंतु एकदम गाळ आल्यामुळं, चिकट गाळ असल्यामुळे त्यातले 2 रॉड मोडले आणि बेंड झाले, त्यामुळं आणि ते दुरुस्तीचं काम आम्ही तातडीनं हाती घेतलं। पण दरम्यानच्या काळामध्ये जरा थोडं काम करत असताना थोडं शॉर्ट सर्किट झालं, काही वायरिंग जळलं, त्यामुळे त्या रात्रीच्या अंधारात आम्हाला ते पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे एक दिवस आम्ही विटा शहराला गढूळ पाणी घेतलं। काल विटा शहर आणि उपनगरातील अनेक भागात गढूळ पाणी पुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। सोशल मीडियासह विविध माध्यमातून विटा नगर परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। या घटनेनंतर आज आळसंद येथील जलशुद्धीकरण केंद्रात CFL यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याबरोबरच पाणी गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही हानी होऊ नये म्हणून तातडीने दुरुस्ती हाती घेण्यात आली असून लवकरच स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा सुरू केला जाईल। दरम्यान आमदार सुहास बाबर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। प्लॅन्ट आपला नदीमधलं सुद्धा पाणी प्रमाणापेक्षा जास्त राहतं, फिल्ट्रेशन प्लॅन्ट बंद होता, आम्ही काय जबाबदारी नाकारणार नाही, स्वीकारणारी आहे माणसं। मी प्रशासनाला प्रश्न असा विचारला होता, तिथं कोण अधिकारी होतं? कारण ठीक आहे, फिल्ट्रेशन पर्यंत गढूळ पाणी येणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर जर गढूळ असेल तर सोडायलाच नाही पाहिजे। एखाद्या दिवस पाणी नाही जरी चाललं असतं, चुकीच्या पद्धतीनं काम करण्यात लोकांनी कारवाई करण्यासाठी हे चांगलं नाही, कारण आपण आरोग्याशी ठेवू नये, बाकी कुठलीही गोष्ट आपण चूक एखाद्या ॲडजस्ट करू शकतो, पण असं परत होता कामाने आज त्यांना काढण्याचा आपण नोटीस काढली। कारण फिल्ट्रेशन प्लॅन जर बंद असेल तर गढूळ पाणी पुढं पासच करायला नाही पाहिजे, द्यायलाच नाही पाहिजे। हा एकदम खराब झालं, आज सगळे मला सुद्धा तो त्रास झाला, आम्ही काय जबाबदारी नाकारणार, आमची चूक आहे, जबाबदारी स्वीकारून परत होऊ नये म्हणून आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतो। तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। सध्या आळसंद जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून नागरिकांना लवकरात लवकर स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे। लोकन्यूज मराठी विशेष प्रतिनिधी विटा।